दिवसाची सुरुवात अशी बरोबर. संगीत म्हणजे ही मानवाला दिलेली देवाची देणगी आहे. बघा की संगीत हे असं आहे की ज्यामुळे ती ऐकल्याने मनुष्याचं मन शांत होतं, मनुष्याचं मन स्थिर होतं. बघा पूर्वीच्या काळामध्ये, खूप जुन्या काळामध्ये जे चित्रपट होऊन गेले, त्याची गाणी इतकी मधुर होती की आजही लोकांच्या मनामध्ये आहेत. 60 वर्ष 70 वर्ष झाली असतील, पण त्या गाण्याचा गोडवा जो आहे हा कमी होत नाही. आणि जसं असेल तर बघा, खूप थकलेले गेले असाल तुम्ही किंवा मन अशांत असेल, अशा वेळेस संगीत ऐकल्याने मन शांत होतं. आपल्या ख्रिस्ती गायनं जी आहेत ही सुद्धा किती सुंदर आहेत, मनाच्या अगदी खोलवर जातात. आपण संकटात आहोत, आपण कधी अस्वस्थ आहोत, बघा बायबलमधील जर आपण गाणी वाचली, आपल्या चर्चमध्ये रेग्युलर गायली जाणारी जर गाणी आपण गुणगुणतो किंवा आपण मनात म्हणतो किंवा मोठ्याने म्हणतो, अशा वेळेस मन शांत होतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की परमेश्वराची स्तुती करा, गाणी गाऊन परमेश्वराची स्तुती करा, झांज व वीणा वाजवा आणि त्याद्वारे परमेश्वराची स्तुती करा. आपण चर्चमध्ये गात असताना बघा की कसं वातावरण अगदी बदलून जातं. सर्वजण एका सुरामध्ये गात असतात आणि सर्वजणांची मने आणि अंतकरणे जी आहेत ही सर्व एक होतात. गाणं ही किंवा संगीत ही एक प्रकारची सुवार्ता आहे. काही जणांचे जीवन आहे, आपण उदाहरणं पुष्कळ बघतो, काही जणांचे जीवन आहे हे फक्त गाण्यांमुळे बदललेलं आहे. आणि आज गाणी गाऊन आम्ही परमेश्वराची स्तुती करूया. संगीतामुळे आपल्या अंतःकरणाची जी धूळ आहे ती साफ होते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, कलसेकरास पत्र ह्याचा 3 अध्याय 16 वचन, कॉलोशियन्स चॅप्टर 3 and verse 16. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाचे स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.